हिंगोली लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारीवरून चांगली चर्चा रंगतीये। अखेर बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली आहे। ज्यांनी सांगितलं की हेमंत पाटील हे 100% उमेदवार असणार आहेत ते संतोष बांगर साहेब आहेत। ज्यांनी हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला ते भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आहेत। ज्यांना उमेदवारी जाहीर झाली ते बाबुराव कदम आपल्या सोबत आहेत। साहेब, तुम्ही सांगितलं होतं की हेमंत पाटील यांना 100% उमेदवारी मिळणार आहे, एकदम ठोकून सांगितलं होतं तुम्ही तुमच्या हातवर हो, तो ठोकूनच सांगितलं होतं की हेमंत भाऊ पाटील यांना उमेदवारी दिली सुद्धा होती, पण हेमंत भाऊनीच सांगितलं की मी यवतमाळ लढायला तयार आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिक बाबुरावजी कदम एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख, शेतकऱ्याचा मुलगा, या ठिकाणी भाऊनच त्यांचं नाव पुढे केलं आणि हिंगोली लोकसभेची उमेदवारी बाबुराव कदम यांना भाऊने शिफारस करून त्यांना भेटली आणि सन्माननीय आमच्या वहिनी जे आहेत राजश्रीताई पाटील यांना यवतमाळ वाशिमची उमेदवारी दिलेली आहे। प्रचाराची धुरा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतली आहे, सभेचं नियोजन तुम्ही करताय, प्रचार कसा असणार आहे? तुम्हाला सांगतो की या प्रचाराची सभा माझ्या खांद्यावरती नाही, या प्रचाराची सभा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई, प्रहार, महायुतीचे जे सर्व संघटना आहेत, पक्ष आहेत, त्यांच्यावरती ही जबाबदारी आहे। आम्ही फक्त दिखावे आहेत, जे काही शिलेदार खरे शिवसैनिक, खरे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते ही धुरा सांभाळणार आहेत। साहेब, हेमंत पाटलाच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला, त्यामध्ये आग्रही तुम्ही होते की त्यांची उमेदवारी बदलावी म्हणून। विरोध म्हणून नव्हता केला, आम्हाला मागू लागलो, किती वेळा सांगणार, भारतीय जनता पार्टी मागू लागलो आम्ही, विरोध आम्ही नव्हता केला। परंतु जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये हेमंत पाटलांच्या नावाला विरोध होता, उमेदवारी बदलावी असं म्हणत होते सगळे। बदलावी म्हणून आमच्या अखेरपर्यंत आम्ही मागू लागलो, पण फडणवीस साहेब म्हणले आपल्याला कोणी हलतीत मिळत नाही, ती शिवसेना जागा गेली, विषय आम्ही संपून टाकला। बाबुराव कोळीकर आहे जे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। साहेब, आज उमेदवारी अर्ज भरताय, तुम्हाला अनपेक्षित अशी काल उमेदवारी मिळाली, काय प्रतिक्रिया? पुन्हा बद्ध तुमची प्रतिक्रिया तर सांगा, बांगर साहेब बोलतायत। यांनी थोडं बोलण्याचं जरी टाळलं असलं तरी दोन्ही आमदारांसोबत आपण संवाद साधलेला आहे। ज्यांनी विरोध केला उमेदवारीला तेही होते आणि ज्यांनी समर्थन केला तेही होते, असे दोन्ही आमदार संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला। कॅमेरा पर्सन आकाश माधव, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।